नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे माझा नाईट रुटीन। म्हणजे रात्रीच्या मी कसा ब्लॉग शूट करतो, कसा एडिट करतो, कसं जेवण करतो। काय जेवणाचं तर काय मी प्रत्येक ब्लॉगमध्येच दाखवतो, पण कसं मी अभ्यास करतो, कारण आता माझं कॉलेज पण चालू झालं आहे आणि कॉलेजमधला अभ्यास पण भेटायला लागला आहे। मग मी सगळं काय दाखवणार आहे, म्हणजे माझा फुल नाईट रुटीन दाखवणार आहे। तर जेवायला ना इथं पनीरची भाजी, ह्यात भात आहे, ह्यात वरण आहे आणि यात मिरचू केलंय। माझं ना जेवण झालंय बरं का, आणि जेवण नाचो एकच नंबर होतं, म्हणजे एकदम भारी केलं होतं मम्मीने। आणि आमच्याकडनं रानाची वस्ती असल्यामुळे ना आम्हाला गेट हे लावावं लागतात। मग आम्ही गेट हे तयार केलंय, आता ती गेट लावून घ्यायचंय। आमच्या घरी ना 2 गेट आहेत बरं का, एक इकडे गेट आहे आणि एक तिकडे गेट आहे। मग 2 इकडची गेट लावून झाल्यात। आणि गेट कशामुळे केल्यात, कारण आमच्याकडं ना चोरा चिलटाचा लय भय आहे आणि आमचं घर ना म्हणजे वस्तीपासून थोडं लांब आहे आणि एकटंच घर आहे, त्यामुळे थोडं आमच्याकडं जरा भीतीचं वातावरण असतं। आणि आमच्याकडं ना जरा जास्त चोरी हे व्हायला लागल्यात, त्यामुळे गेट हे तर सगळे तयार करून घेतल्यात। मला ना आता वरच्या रूममध्ये जायचं आहे बरं का, कारण मला आता अभ्यास करायचा आहे आणि वही पण पूर्ण करायची। आणि त्याआधी ना मला गुरांचा शान उचलायचा आहे, कारण काय विषय काय होतो, सकाळी लय गुरं भरते ती आणि सकाळी शान उचला गेलं की त्यांच्या खाली नुसता राडाच असतो। मग झोपायच्या आधी ना एकदा त्यांच्या खालचं शान उचलून घ्यायचंय। हटूट हट हटूट हट हट की आमची गुरु लसर गेलेत माहिती का, म्हणजे किती त्यांना हाणलं का नाही उठत नाही ते। हट, तुम्हाला रात्रीच्याला बघायचंय का की बिनकुळी कशी वराडते, मग तुम्हाला दाखवतो। आमच्या शेजारच्यांनी ना ऊसावर पाणी सोडलंय बरं का, आणि तरीच म्हणलो ह्याचा ऊस का भारी येतो या, ही दिवसा बी काम करते ती संध्याकाळच्याला बी काम करते ती। आणि आमच्या घरच्यांना असं काय म्हणायला गेलं की मलाच म्हणते ती तूच दर दारे, त्याच्यामुळे मी काहीच म्हणत नाही। आणि ह्यांचा ऊस किती भारी येतो या, आणि आमचा ऊसच भारी आहे नाही। आता विषय काय झाला, मागच्या 7-8 दिवसापूर्वी बांधणी केली ती, त्याच्यावर एक पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊस आला आणि पाणी बी दिलं नाही। आता रान पाक तसं वाळून गेलं या, आणि ह्यांच्या बी रानात पाऊस पडला, पण लगेच 4 दिवसांनी पाणी सोडलं या। तरीच म्हणलं ह्यांचं ऊस हिरवगार येतो ना, आमचं ऊस बघा गेलं की एवढं एवढंच येतात या। तर मी ना माझ्या रूम मध्ये आलोय बरं का, आणि आता मला लिहायला चालू करायचंय। आणि आजच नाही मी नवीन वही घेतली, ह्याचं अजून काय मी नाव सुद्धा लिहिलं नाही। आणि मी लिहिणार नव्हतं बरं का, कारण हे क्लास वर्क आहे, म्हणजे हे ते वर्गात शिकवतात का नाही ती लिहायचं होतं। पण ती मास्तर म्हणलं आम्हाला की मी तुमच्या वह्या चेक करणार आहे, आणि ज्याच्या वह्या नसत्या त्याच्या ते असाइनमेंट पण चेक करणार नाही। मग म्हणलं आपलं टेन्शन घ्यायला नको, आपलं लिहून टाकावं। कारण माझ्या सिनियर्सने मला सांगितलंय, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये शिकतोय का नाही तिथल्या पोरांनी मला सांगितलंय, म्हणजे सेकंड थर्ड इयरच्या पोरांनी, की शिक्षकांच्या नजरेत यायचं नाही, बाकी सगळं काय बी कर, फक्त शिक्षकांच्या नजरेत आला तर मग शिक्षक तुला पकडणार। त्यामुळे म्हणलं आता अभ्यास करावा लागतोय। आणि मला लय पानं लिहायच्यात, म्हणजे मी काहीच लिहिलं नव्हतं वर्गात, हे मला तरी किती 9, 10, 11 पानं लिहायचे ते। आता विषय काय झालाय माहितीये का, मी ज्या मोबाईलने शूट करतोय का नाही त्या मोबाईलमध्ये मी फोटो काढून आणले ते, म्हणजे ज्या पोरांनी लिहिलं होतं का नाही त्यांच्या वह्याचा फोटो काढून आणले ते। पण त्या मोबाईलने मला आता ब्लॉग शूट करावं लागतोय। मग मला काय करावं लागेल, लॅपटॉप घेऊन यावं लागेल आणि मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट करावं लागेल आणि त्यातलं बघून लिहावं लागेल। माझा लॅपटॉप ना एकदम खोपदाडीत पडला होता बरं का, त्याच्यामुळे ह्याच्यावर सगळी धूळ जमली। तर फायनली व्हॉट्सअप कनेक्ट केले बरं का लॅपटॉपला, आणि आता लिहायला चालू करायचंय। आणि आता किती वाजलेत, आता 10:37 झालेत। मग आता इथनं किती वेळ लागतोय काय माहिती। आणि इथं सगळं फोटो इथं, तर माझे नाही 2 पानं लिहून झालेत बरं का। आणि आता माझं लिहायचं मनच करत नाही आहे, कारण 11 वाजत आले ते आणि मला झोप बी लागायला लागली। अजून व्हिडिओची एडिटिंग पण करायची, मी म्हणतो आता उद्याच्याला करावं। आणि म्हणजे मला 10-11 पानं काय लिहायची नाहीत बरं का, म्हणजे मला 4 ते 5 पान लिहायचे आहेत, पण मी 10-11 फोटो काढलेत, त्यामुळे मला वाटलं 10-11 पान लिहायच्यात काय,
पण मला 4 ते 5च पान लिहायचे आहेत. पण ती पण लिहायचं मन करत नाही. पण आता व्हिडिओची एडिटिंग करायच्या आधी मग लिवाटलं लिहायचा, नाहीतर मग वतीचा लिहायचा. पण आता व्हिडिओची एडिटिंग करून घेतो. तर माझ्या ना व्हिडिओची पूर्ण एडिटिंग संपली बरं का. आणि आता किती वाजल्यात माहिती आहे का? आता बरोबर 12 वाजून 6 मिनिटं झाल्यात आणि आताशी एडिटिंग संपली. मला ना लय ताण लागली होती बरं का, कारण 2 तास वर बसलो होतो. आणि आता ना माझं सगळं काम संपलं आहे. म्हणजे एडिटिंगचं आणि लिहायचं काही उद्याच्या लिहिणार आहे, पण एडिटिंगचंही काम संपलं आहे आणि उद्या व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि आजचा ब्लॉग आपण आता इथंच थांबूया, कारण सगळी झोपले ती आणि आवाज करून काही जमणार नाही. त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.